जय जिजाऊ जय शिवराय. सर्वेश्वरी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी झुंजुर्डे ह्या युट्यूब चॅनल वर. तर बघा लय दिवसानंतर आपल्या चुलीवरच्या रेसिपी आजपासून सुरू होणार आहे. कारण की आम्ही माग ब्लॉग बनवला होता की जेव्हा चुली बनवल्या तेव्हा, पण चुलीचं कसं झालं तिकडे बनवल्या होत्या आम्ही एक कोपऱ्यामध्ये आणि तिकडे मग थोडीशी अडचण व्हायला लागली. त्याच्यामुळे मग आम्ही इकडच्या साईडला डबल तशीच चूल बनवलेली सेमच. तर आणली शिंगू. आमचं नियोजन बदललं कारण आम्ही अगोदर थोडं म्हणजे तिकडल्या साईडला घेतलेलं होतं. पण मग बकऱ्यांना कसं जागा कमी पडायला लागली तर मग सगळे म्हणले का इकडच म्हणजे ताईच्या तोंडापाशी घ्या चुलीची जागा. तर मग आम्ही इकडे बघा चूल बनवली बघा. आणि आता इथंच बनवणार आहे खरं तर स्वयंपाक करणार आहे. हा मेथीची भाजी. आणि आज कसं आमच्या गावचा बाजार होता तर पप्पांनी मस्त अशी ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली आहे. कवितेला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायला बरं का. आता पाऊस चालू आता आणि आज कसं सकाळपासून पाऊस चालू होता ना. तेच ना मग. आणि आता कसं वावरात म्हणजे सकाळी सकाळी ज्यांचे समजा वावरात असेल त्यांनी उपटून आणली तर कसं थोडी थोडी माती आहे त्याला तरी पण व्यवस्थित झटकून घेतलेली आहे. पण मग तरी आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यावं लागणार. धुवून घ्यावं लागणार. बघा दुपारी पप्पा बाजार घेऊन आले ते आणि तेव्हा मग त्यांनी भाजी निसून ठेवली. तर कसं मेथीची भाजी म्हणल्यानंतर ताजी ताजीच आणि आज सकाळपासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे मग कसं वल्ली होती आणि त्याच्यामुळे निसून ठेवावं लागली. तर एक चांगली निसून घेतली आणि आता विळीना बारीक कापून घ्यायची. आपल्याला कशी रशीची भाजी जर बनवायची असली ना तर मग अशी वाढता आली पाहिजे सगळ्यांना आणि सगळ्यांच्या ताटामध्ये भाजी पण गेली पाहिजे एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळे एकदम अशी बारीक कापून घ्यायची. अगं ती 2 जुड्या भाजी बरं का ग. हा ना 2 एका जुडीचा अंदाज घे आणि मगच भाजी टाक. कसं मग रसाची भाजी ना जास्त काही लागणार नाही आपल्याला. आणि लय दिवसापासून आपण रशीची भाजी म्हणजे मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्याच नाही. संध्याकाळच्या टाइम एवढी नाही लागत नाही. मग कसं पुरींना पण सकाळी टिफिनला द्यायला होईल. कोरडी मेथीची भाजी भारी होईल शेंगदाणे ते टाकून मस्त. एवढी ठेवली मग. हा तेवढी राहून दिली ना एवढं लागेल ना आपल्याला. बघा आता नवीन चुलीवर चाललेला आहे आजपासून स्वयंपाक. तर खरं कसं बऱ्याच दिवसात चुलीचं नियोजन करायचं होतं पण इतक्या दिवसाचा पाऊस हे चालू होता ना काहीच नियोजन नेमकं होत नव्हतं का कुठं करावं काय. तर आता फायनली आम्ही इथं चूल बनवली आणि बघा अजून तर वल्लीची थोडी थोडी म्हणजे आता माती शेणाने लावून व्यवस्थित हे करून घेतला. आणि आता उद्या काय करू आपण याला मस्त अशी झाली का मग पोचारा याने पांढऱ्या मातीने करून घ्यायची. पांढऱ्या मस्त दिसते पांढऱ्या मातीने चूल. बस ना बस झालं. शिव करायला राहिला तू. बस बाई आता भाजी पण कापून घेतली होती कारण चांगली धुवायची. आता पाऊस चालूच आहे त्याच्यामुळं जास्त माती लटके मग चांगली 2-3 पाण्यात धुतली ना स्वच्छ होऊन जाते मेथीची भाजी. ताई तर लोक मी मसाला काढून घेते तुम्ही भाजी परतायला टाकते. टाकून घेते लसूण येतं कापून फोडणी लसूण येऊ मिरच्या तिखट घ्या बाई. हा मिरच्या तिखट असते. बघा आपल्याला भाजी परतायला टाकायची. अगोदर तेल तापलं त्याच्यानंतर लसूण कापून घेतला आणि मग आपल्याला लसूण पण थोडासा लाल झाला आपल्याला मस्त जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची.
जिरे टाकून घेतले ना. जिरे टाकले ना. आणू पिलं बघ. हा ना. पाणी आणा एक त्याच्यात. बघ काय त्याला. बाय बाय. शेंगदाणे तुला खाय. लई दिवसानंतर पाठवर मसाला ऑर्डर दिली बरं का. भारी ना. सवय लागणार आता. होती. बघा मसाला पण एकदम बारीक असा वाटून घेतला. पाट्याला व्यवस्थित जागा नाही झाली गड्या. पाणी एकीकडे पडत मसाल्याचं. कधी तुम्ही भाजी खाल्ली नाही भाजी परत आई टाकली ती. हा भाज्यात शिजली पाय ना. टाकली तेव्हा किती मोठी होती. मसाला टाकून घ्या मग आता. हा शिजून थोडीच झाली ना आता. बघा मसाला पण मस्त वाटून घेतला आणि हे गरम पाणी का. पाणी गरम करून घेतलेलं होतं ना आधी. आणि त्याला माहिती आता भाजी शिजून गेली कारण पाण्याचा काही वापर म्हणजे केलाच नाही आपण. आणि आता नंतर मसाला टाकून दिला की थोडं थोडं जसं लागेल तसं गरम पाणी टाकून आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा बनवून घ्यायचा. टाक ना गरमच नाही. शिजायची ते मसाला ते. आता भाजी चांगली उकळी येऊन देऊ. हो ना. मग आपली भाजी चांगली तयार होईल. आणि मेथीची भाजी कशी या दिवसात खायला भारी राहते बरं का. चांगला त्याच्यात जर लाल करायची असते ना गावरान तर मग खायला एकच नंबर. आणि त्याच फक्त आता बाजरी भाकरी करायच्या त्याच्याने भरलात मग. बर का आता तू काय कर याचा बाजरीच पीठ आणि ते तोपर्यंत भाजी उकळत आपली. हा मग उकळी ना तोपर्यंत. अनु काय करतो. अनु पाहायला आला का. अनु पण आपण मधून पीठ घेऊन असतं भाजी मस्त उकळी आली. चांगली उकळी आली ना. भाजी काय करा आता इथेच ठेवून द्या चुलीवरती. हा लगेच भाकरी लागू. मग काय अजून उजेड आहे. अजून किती उजेड आहे ना. आज लवकर लागलो आपण स्वयंपाकाला. बरं इकडे आहे ना चुलीच आहे ना दर्शिक बरं लवकर आवरणार कस पोरं बी म्हणतात लई येडे करते ना. तू करते भाकरी आज. करते ना. कर मग काय. आणि आपल्याला कसं आता आणायला गेलं थोडं लांब झालं. थोडं लांब झालं ना. तिकडे किचन आलं नेमकं. येत आहे ना आपल्याला चुली मस्त करावं लागत होती. पण आता काही जनावर जमले नाही ना. थोडं पावसाचे दिवस आहे ना आता वर असंच राहील. नंतर जेव्हा एकदा जनावर बाहेर बांधायला लागले का मग आपली मस्त सोय होईल चुली. वल्ल्या काड्या राहते बरं का. पेटत नाही. भाजी बघा एकदम मस्त अशी उकळी आलेली खळाखळा. आणि आता आपली भाजी उकळी आलीच नंतर आता तयार झाली. आणि आता लगेच लागणार आम्ही भाकरी करायला.
जागा राहील त्याच्यावर ते बघ तिकडे ताटे काय आपल्याला आणलं ते आवल्याची चुली पाहिजे होते का हा ना तस पाहिजे होतं. दोन, है की नाही? ते म्हणजे पाहिलेले एक जुन्या पद्धतीत चूल दोन्ही दोन चुली इथं मध्ये आवड मध्ये आवलं राहतं हा तिला मस्त राहतं ना ते मस्त राहत तर नाही भेटत ना आता इकडे आपल्या इकडे भेटत नाही ना बनवून घ्यावं लागेल ती बनवून घ्यावं लागेल. तवत आपलं ते आपलं घरात त्याच्यात टाक चुलीकडची पेटायला पाहिजे होती आपण जड काही नाही दोन्ही चुली पेटवत जाऊ उद्यापासून आता. भाऊ आज आमची भाकरी पाहायला आले काय पाहायला आले का आज तर आपलं काही काम बी नाही झालं वावरामध्ये आज आता दिवसभर पाऊस चालूच होता ना पण मग तेवढं 10 गोण्या भरल्या ना नाही हा तेवढे वणे भरले आपण कांद्याच्या कांद्याच्या मग काय आता कोणतं तरी करावंच लागत मला हा मग आणि आणि आपलं कसं आहे आता कांदे तोरलं कांदे भरावच लागते नाही आणि मग ते काम चालू झाले मग कांद्याला हात नाही लागत ना डबल. हा तेच ना यंदा तर आपलं पावसामुळे जास्त काम लांबलं बरं का पण मग बरं आहे ना ग खुरपायचं ते हातचं आहे आपल्या पावसाचं काय हातचं राहतं का हा ना मग आता एवढी वल खताला चांगली आहे बरं का खत टाकायला ना हा ना मग आज्याच्या खुरप नाही होईल ते टाकीन उद्यापासून खत तेच ना मग आपलं नाही झालं अजून आपल्या अजून खुरपण्या बाकी आहे ना आज पाय आता लेबर येणार होतं पण मग पाऊस आला आज लई दिवस नंतर दोघी जण लागले भाकरीला हा मग काय तसं एखाद्या दिवशी काय होतं ग टाइम नसला ना मग एक जणी भाजी एक जणी भाकरी मग होऊन जाते पटकन आज ते मी नो जर दोन्ही होत्या गप्पा मारायच्या होत्या मग काय होत्या चांगला आर पडला मस्त आर पडला मग भाजी झाली ना अगोदर भाजी गेली ना अगोदर झालं